संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाने हजारो भाविकांनी केली नववर्षाची सुरुवात। शेगावमध्ये भक्तिमय वातावरण, भाविकांची मांदिराळी। विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनाने देशभरातील लाखो भाविक आपल्या नववर्षाची सुरुवात करत असतात। यावर्षी देखील सरत्या वर्षाला निरोप देत संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन लाखो भाविकांनी विविध संकल्प करून आपल्या नववर्षाची सुरुवात केली आहे। त्यासाठी कालपासूनच शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी 31 डिसेंबर रोजी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थांकडून घेण्यात आला होता। तर 1 जानेवारी रोजी सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ पाहायला मिळाली। दिवसभरात जवळपास दर्शनासाठी 5 तास वेळ लागत होता। नवीन वर्षाच्या निमित्ताने शेगाव शहरात अतिशय भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। दिवसभरात लाखो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले। मी खूप वर्षापासून लहानपणापासून इथे येत आहे आणि इथे कधी असं जाणवलंच नाही की आपण कोणत्या ठिकाणी आलो आहे बा म्हणून। इथे असं आपुलकीचे लोक वाटतात आणि सगळे मनापासून बोलतात आणि सगळे माऊली माऊली करून बोलतात आणि गजानन महाराजांच्या मंदिरात आलं की एवढं प्रसन्न वाटते की इथून जायचं नावच नाही होत, मनच नाही होत। आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी अमरावतीवरून आलो आहे। आम्ही रात्री आलो काल 10:30च्या ट्रेननी आणि 2 वाजता आमच्या जवळपास आम्ही लाईनला लागलो नंबरसाठी आणि आम्हाला जवळपास 5 ते 6 तास लागले लाईन दर्शनासाठी। आणि असा आमचं हे होता दर्शन, मतलब गर्दी खूप होती आज, कारण की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्ष तर आहेच, योगायोग आज गुरुवार आहे, त्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे। काय संकल्प केला? संकल्प तर खूप नाही, मी दर गुरुवार पण करतो रेग्युलर, पण संकल्प वगैरे करणे माझ्या मनात इच्छा होती की गुरुवार करायचा बा, त्यामुळे मी गुरुवार केला। आपली इच्छा पूर्ण होते बा गुरुवार केले, त्यामुळे मी गुरुवार केला।